अगं राजसेवकांना घेऊन पुढे हो. पहा मी आलोच. राजसेवक कसली गडबड चालू आहे? आमच्या पाऱ्यावर आहोत. राजसेवक मी राज कुमारीसोबत बागेत फिरायला जात आहे. मी काय म्हणतो माहिती आहे की तुम्हाला माझी ठिकाणी बोलली एकदा नाही तीनदा बोलली. फाटका आहे का तुटका आहे? अरे बाबा तू कधी प्रेम केलेस का? पाठवत जाऊन जमणार नाही. हे करण्याचे फोटाला करणार त्याच्या पुढे आपण इंग्रजांना सोडवलं पाहिजे. चल लवकर. राजकुमारी माझ्या बरोबर माझ्या पुढे मी तुला माझी पट्टराणी बनवतो. अरे सैताना, हे तुझ्या आशीर्वाद आशा कधी पूर्ण होणार नाही. अगं या डरायला तुला वाचवायला कोणी येऊ शकत नाही. मुकाट्याने माझ्या बरोबर चल. सोड सैताना माझा रस्ता. काय म्हणे सोड रस्ता? नाही तर दोन्ही हात कलम केले जातील. समजलास? कोण शेतकऱ्याच्या काळच्या बरं सापडलाच माझ्या तावडीत. आज पाहतो तुला माझ्यापासून कोण वाचवत होते. अरे मग काय पाहतोस? हुशार तुझ्यामुळे मला माझं सेनापती पद गमवावं लागलं आणि आमचा पहिला कड उजळला गेला. हराम तुला तुझ्यामुळे. कानपुरी पण आहे. तुमचा हक्क नशिबी पुत्र तुमची अखेरची इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ ठरला आहे. मला माहित आहे तुम्ही मला कधीच माफ करू शकणार नाही. पण काय करणार? अचानक माझ्या संशयाने जागा दिला आणि या नराधमाच्या हाती सापडलो. अरे मूर्खा, एक जगाची तलवार माझ्या हाती दे आणि फिरवणे बंजीर ते बंजीरा. अरे तोच का तू बंजीरा? तोच का तू बंजीरा? हरामखोरा मोडला पाय कोणता? काय ना आहे ना मुंडे. अजून एक अंगठा एवढा होता. तेव्हा मारायचा. मान कुठून टाकायची नाही. तेव्हाच मान टाकायची कुठून घालता तेव्हा पटकन गेला. नाटक भाई बाबा त्याच वेळी रक्षणासाठी त्याच्या पत्नीने स्वतःचा खून करून घेतला आणि ती काहो फुलवर बंजीरा
पंजिरा तोच कथा पंजिरा हराम इकडे इकडे आपल्या कर्माची फळं एवढं प्रेम आहे म्हणजे मुलगी बघा काय नाही डोळ्यात पाणी नाही आई नाही उई नाही मार खाल्लं किती. त्याला सोडू बाबा कोणाला बघू आपल्या कर्माची फळं अरे बाप रे अरे सगळे फाटलं बांधलं रे आजची आजची मोठ्या मुली ज्याच्या आई बापाला वीज नाही शाबास आणि आता ज्याला त्यांच्या भेटीसाठी पाठवणार आहे खर्चेला बुद्धी म्हणूनच मी म्हणतो तुम्ही त्या पंजिराला ताब्यात घ्या आणि राजकन्याला मात्र माझ्या स्वाधीन करा असाच होऊन दे असाच होऊन दे मी काय म्हणतो माहिती आहे? तुम्ही म्हणता राजकुमारी मला पाहिजे आपण म्हणतो राजकुमारी मला पाहिजे मग आम्ही काय करायचं पोरी लग्न कधी करणार ग? प्रेम आहे तुझ्यावरी प्रेम आहे तुझ्यावरी कधी करणार ग? प्रेम आहे तुझ्यावरी पोरी लग्न कधी करणार ग? प्रेम आहे तुझ्यावरी पोरी लग्न कधी करणार ग? प्रेम आहे तुझ्यावरी प्रेम आहे तुझ्यावरी पोरी लग्न कधी करणार ग? प्रेम आहे तुझ्यावरी पोरी लग्न कधी करणार ग? प्रेम आहे तुझ्यावरी हे बाबांचा विचार ग मगला येत्या घरी 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 ओ भाऊजी नुनू आता आमचे भाऊजी होणार ना तुम्ही मग नातं नको लावायला काय म्हणतात मला हवे तुम्ही म्हणतात तुम्ही मला हवे तुम्हाला म्हणतो भाऊजी नुनू मग सांगतोय का तुम्हाला एवढं लग्न करायचा आनंद झाला ना तेवढा मला पण आनंद झाला सांगू काय मग तुमच्या लग्नात आम्ही सहभागी आहो आणि एका मार्गाने तुम्हाला लावतो आम्ही एका ठिकाणी चांगलं फिरायला म्हणून काय सांगतो ऐका जरा भाऊजी नुनू हो भावजी हो भावजी आनंद झाला मनाला हो भावजी आनंद झाला मनाला हो आता तुम्ही जावे सोना पुराला. हो आता तुम्ही जावे सोना पुराला. भावजी आनंद झाला मनाला. हो भावजी आनंद झाला मनाला. हो आता तुम्ही जावे सोना पुराला. जावे सोना पुराला. भावजी आनंद झाला मनाला. आनंद झाला मनाला. हो आता तुम्ही जावे सोना पुराला. आता तुम्ही जावे सोना पुराला. सारख्या सोनापुराचा आता कोण मला बघायला येणार नाही परत खऱ्या मुळाने राजकन्याला माझ्या स्वाधीन कर तुला राजकुमारी पाहिजे आणि मग युद्ध काय माझ्याशी असं होय खुशाल घेऊन काय पाहतोस भाऊजी नुनू आता खरा वास येतोय. भाऊजी नुनू राजकुमारचा पराक्रम
आई बाबा आणि हो म्हणायचं. वाद्या वाद्या आता कोणी मुक्त केलं असं पुढे सांगतो हा सांगा तू सांग ना सांगा तू सांग पटकन कोणी मुक्त केलं असं सांगते पुढे पुढे नुसतं मेहनत होतं रे. अरे मेरे पाठू पाठू करायचं म्हणून काय म्हणजे हा मंदिराने तुम्ही काहीतरी सांगितलं होतं एकमेकांना सांगितलं होतं तेव्हा आम्ही दोघांनी ऐकलं म्हणजे ह्याला काय महाराज सत्य सत्य असं म्हणतात म्हणून तू बिजाला मुक्त केलं म्हणजे काय शिवराज माझं काय वाईट आता बघा अरे ठीक आहे. असलेली मत चालव समजेल समजेल हो युद्धास्त या एवढ्या मारू नका मगाशीच म्हटलं होता महाराजांची एक वस्तू आले पाण्याचा घेऊन जा काय म्हणालो ना आता आलीला पाणी न्यायची खरं का खोटं आहे हा घ्या नाही तर तुम्हीच खा घेऊन जा म्हणून पाणी पाणी पण देणार नाही पाणी काही मान पडून मार मूर्खा आई बाबा तुमच्या रक्ताची घेतलेली शपथ मी आज पूर्ण करत आहे आराम पुरा माझ्या आई बाबांना खरंच काय असं करीन तसं करीन पान नुसतं जाताना पान सुपारीच खात गेलो मी माझ्या ताईचा तुमच्या हातामध्ये देत आहे बंदिरा अर्थात तुझ्या रक्ताची शपथ